सातारा ते कागल या महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे। मात्र त्यापैकी पेठ नाक्यापासून कागलपर्यंतचं काम गेले अनेक दिवस बंद आहे। बरोबर 3 वर्षांपूर्वी पुलाची शिरोली या ठिकाणी कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंत्राटदाराबद्दल शंका उपस्थित केली होती आणि त्याच कंत्राटदाराने आता काम अर्धवट सोडून पळ काढलाय। त्यामुळे नवीन कंत्राटदार शोधून काम सुरू करेपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे। त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मोठी अडचण होतीये। लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी मागणी कोल्हापूरकरांची आहे। याच अपूर्ण महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जी शंका उपस्थित केली होती ती शंका आता खरी ठरलेली आहे। कारण साताऱ्यापासून कागलपर्यंत जे महामार्गाचं रुंदीकरणाचं काम आहे त्यापैकी पेठ नाक्यापासून कागलपर्यंत ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं होतं तो कंत्राटदार योग्य पद्धतीचा नाही अशा पद्धतीची शंका नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती आणि शंका आहे ती खरी ठरलेली आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाचं काम आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम आहे ते पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे अपघातांचं प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे। इथल्या नागरिकांना वाहन चालकांना प्रचंड त्रास आहे तो होत आहे। त्यामुळेच आता नवीन कंत्राटदार घेऊन हे काम पूर्ण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। मात्र तोपर्यंतच पावसाळा तोंडावर आल्यामुळे यामध्ये देखील अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळे कोल्हापूरकरांची असेल त्याचबरोबर इथून वाहतूक करणाऱ्या सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की ह्या लवकरात लवकर काम पूर्ण करावं आणि दिलासा द्यावा। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।